आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे पंढरपूरमधून, कारण पंढरपूरच्या मार्कडवाडीमध्ये आज मतदान पार पडतंय अंतर्गत स्वरूपात। ग्रामस्थांकडून बॅलेट पेपरवरती हे अंतर्गत मतदान पार पडतंय। मार्कडवाडीमध्ये अद्याप मतदान सुरू झालेलं नाहीये। सकाळी 8 वाजता हे मतदान सुरू होणार होतं। मतदानावरती प्रशासनाकडून मात्र बंदी घालण्यात आली आहे। गावामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे। इथे 2 गटामध्ये वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात, कारण निवडणूक आयोगाच्या कुठल्याही निर्णयाशिवाय हे मार्कडवाडीमधलं बॅलेट पेपरवरचं मतदान आहे। पोलीस आणि आमदार उत्तम जानकर समर्थकांमधील बैठकीनंतर मतदानाचा निर्णय ईव्हीएम मशीनवरती शंका उपस्थित करत माळशिरस तालुक्यातल्या मार्कडवाडीत ग्रामस्थांनी हे बॅलेट पेपरवरचं मतदान घेण्याचा निर्णय घेतला। अधिक माहिती घेऊयात, संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संकेत, एकीकडे निवडणूक आयोगाचा कोणताही याच्यामध्ये हस्तक्षेप नाहीये, निवडणूक आयोग कुठेही नाहीये, मात्र मार्कडवाडीकर मतदानावर ठाम आहेत। मतदान का सुरू झालं नाही अजून? खरं तर गेले 1 तास 8 वाजता नियोजित वेळेत मतदान सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र हे मतदान प्रक्रिया 1 तास झालं सुरू झालेली नव्हती। मात्र ही मतदान प्रक्रिया आता सुरू होण्याच्या हालचाली खरं तर सुरू झालेल्या आहेत। पोलीस प्रशासनाची आणि आमदार उत्तम जानकर समर्थकांची बैठक झाली। या बैठकीत कुठल्याच प्रकारचा तोडगा निघाला नाही। मार्कडवाडी ग्रामस्थ आणि आमदार उत्तम जानकर हे मतदानासाठी थांब आहेत आणि अशा परिस्थितीत आता पुढील 15 ते 20 मिनिटांमध्ये मार्कडवाडी येथे मतदानाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। या ठिकाणी सर्व सामग्री आणि मतदान अधिकारी बसवण्याचं काम सुरू झालेलं आहे। तज्ञ नक्कीच, मात्र संकेत, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये हे जे ग्रामस्थ आहेत विरोध करतायत, प्रक्रिया चालवणारे जे लोक आहेत ते नेमके कोण आहेत? प्रक्रिया चालवणारे लोक हे खरं तर आसपासच्या गावातलेच आहेत। यामध्ये काही प्रतिष्ठित नागरिक जे आहेत इतर गावातील आहेत, काही संस्थात्मक समाजसेवक आहेत, काही पत्रकारांचा देखील समावेश करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। असे सर्व लोक आहेत। या सर्व लोकांच्या माध्यमातून ही प्रक्रिया खरं तर राबवली जाणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर अंतर्गत स्वरूपात ही प्रक्रिया मार्कडवाडीकरांकडून राबवली जाते आणि एक मनातला रोष आहे आणि म्हणूनच बॅलेट पेपरवरती केवळ मार्कडवाडीतले लोक हे मतदान करणार आहेत। थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल अशी ही माहिती मिळते। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवरती मतदान का होतंय। मार्कडवाडी हे गाव माळशिरस विधानसभा मतदारसंघात येतं। माळशिरसमधनं यावेळेला पवार गटाचे उत्तमराव जानकर विजयी झालेत। भाजपकडनं राम सातपुते मैदानात होते, तर मार्कडवाडीतनं सातपुतेंना 1030, जानकरांना 843 मतं मिळाली। गावकऱ्यांच्या दाव्यानुसार सातपुतेंना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत, तर सातपुतेंना फक्त 100 ते 150 मतं मिळणं अपेक्षित होती, मिळाली आहेत 1003। तर जानकरांना 1500 पेक्षा जास्त मतं मिळणं अपेक्षित होती, मात्र कमी मिळाली। तर हे सगळं ईव्हीएम मध्ये घोळ करून केल्याचा गावकऱ्यांना संशय आहे। त्यामुळेच बॅलेट पेपरवरती पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली। गावकऱ्यांची मागणी अमान्य करत होऊ घातलेली निवडणूकही अवैध ठरवली। गावकरी मग स्वबळावरती आज बॅलेट पेपरवरती निवडणूक घेत आहेत। निवडणूक अवैध ठरवत प्रशासनाकडनं मार्कडवाडीमध्ये मात्र जमावबंदी लागू करण्यात आली आहे आणि ही जमावबंदी 5 तारखेपर्यंत लागू असेल।